विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मागील काही तासिकांपासून आपण शब्दशक्ती विचार हा घटक अभ्यासत आहोत. अगोदरच्या काही तासिकांमध्ये शब्दशक्ती विचारातील अभिधा ही शब्दशक्ती, तिचे प्रकार आणि पोटप्रकार, त्यानंतर लक्षणा ही शब्दशक्ती, तिचे प्रकार आणि पोटप्रकार यांचा अभ्यास आपण केला आहे. आज आपण तिसरी शब्दशक्ती व्यंजना तिचा अभ्यास करणार आहोत. परंतु या अभ्यासाकडे वळण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे जोपर्यंत अभिधा आणि लक्षणा या दोन शब्दशक्ती तुम्हाला नीटपणे कळणार नाहीत, तोपर्यंत व्यंजना या शब्दशक्तीचे आकलन होणार नाही. एका दृष्टीने तुम्ही असेही समजू शकता की व्यंजना ही शब्दशक्ती समजून घेण्याचे अगोदरचे दोन टप्पे म्हणजे अभिधा आणि लक्षणा या दोन शब्दशक्ती समजून घेण्यामध्ये आहेत. या दोन शब्दशक्ती तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर आपण जे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले आहेत ते एक माध्यम आहेच. त्याच्यासोबत गुगल क्लासरूमला तुमच्यासोबत नोट्स शेअर केलेले आहेत, काही संदर्भ ग्रंथ शेअर केलेले आहेत. याशिवाय या क्षेत्रातील मान्यवर अभ्यासकांच्या व्हिडिओच्या लिंक्स देखील तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. BA तृतीय वर्षाचे विद्यार्थी म्हणून तुम्ही या सगळ्या संदर्भांचा व्यवस्थित उपयोग करायला शिकलो पाहिजे. या सगळ्या संदर्भातून तुम्हाला या विषयाचं, या अभ्यास घटकाचं आकलन होण्यासाठी मदत होईल. केवळ कुठल्याही शिक्षक आणि प्राध्यापकाने शिकवावं आणि लगेच आपणाला ते कळावं या टप्प्यावर तुम्ही आता नाहीत. प्रयत्नपूर्वक तुम्हाला हे घटक समजून घेण्यासाठी मेहनत करावी लागेल, कष्ट करावी लागेल. मला खात्री आहे तुम्ही कष्टाळू विद्यार्थी आहात, मेहनती अभ्यासू विद्यार्थी आहात. त्यामुळे तुम्हाला या पद्धतीने अभ्यास करणं नक्कीच आवडायला लागेल. जेव्हा अभिधा आणि लक्षणा या दोन शब्दशक्ती तुम्हाला नीटपणाने कळतील तेव्हा व्यंजना देखील कळायला अवघड जाणार नाही. आजच्या तासिकेमध्ये व्यंजना या शब्दशक्तीचा आपण सर्वसाधारण किंवा प्राथमिक परिचय करून घेणार आहोत. मित्रांनो, भारतीय साहित्यशास्त्रामध्ये काव्याचे आत्मतत्व शोधण्याचे जे अनेक प्रयत्न झाले त्यामध्ये आनंदवर्धनाच्या काव्यस्य आत्मा ध्वनी या मताला विशेष महत्व आहे, हे आपण पाहिलेलं आहे. या मतानुसार ध्वन्यार्थ हा ललित साहित्याला वेगळेपण मिळवून देणारा मूलभूत आणि महत्वाचा घटक आहे. परिणामी साहित्य विचारात व्यंजना ही शब्दशक्ती आणि व्यंग्यार्थ हा अर्थ यांना मध्यवर्ती स्थान प्राप्त झाले. ध्वन्यालोक या ग्रंथाचा कर्ता असणारा आनंदवर्धन याच्या काळापासूनच अभिधा आणि लक्षणा या दोन शब्दशक्तींपेक्षा वेगळी अशी तिसरी व्यंजना नावाची शब्दशक्ती साहित्य सिद्धांतकारांनी मान्य केलेली आहे. व्यंजना या शब्दशक्तीमुळे वाच्य अर्थ आणि लक्ष्य अर्थ याहून भिन्न अशा व्यंग्य अर्थाचा बोध होतो, हे त्यांनी मान्य केलेले आहे. आनंदवर्धनाने या व्यंग्यार्थालाच प्रतीयमान अर्थ असं देखील म्हटलेलं आहे. अभिधेमधून मुख्यार्थाचे आकलन होते, लक्षणेमधून मुख्यार्थाला जे प्रकट करता आले नाही त्याचा बोध होतो. परंतु त्या पलीकडे जाऊन कवी किंवा लेखकाला आपल्या चिंतनातून गवसलेले जे सत्य सूचित करायचे असते त्यासाठी व्यंजना ही शब्दशक्ती आवश्यक आहे. यामुळे व्यंजनेतून प्रकट होणाऱ्या अर्थाला व्यंग्यार्थ, ध्वन्यार्थ याबरोबरच प्रतीयमान अर्थ किंवा सूचित अर्थ असं देखील म्हटलेलं आहे. आपण सर्वप्रथम व्यंजनेचे प्रकार, पोटप्रकार समजून घेऊ. यातून व्यंजनेचं स्वरूप उलगडत जाईल हे तुम्हाला लक्षात येत जाईल. सर्वप्रथम व्यंजनेचे प्रकार. व्यंजनेचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. पहिला शाब्दी व्यंजना, दुसरा आर्थी व्यंजना. तुमच्या लक्षात येते शाब्दी व्यंजना शब्द महत्वाचे, आर्थी व्यंजना अर्थ महत्वाचा. सर्वप्रथम शाब्दी व्यंजना. शब्दावर आधारलेली व्यंजना म्हणजे शाब्दी व्यंजना. एखाद्या शब्दाला जेव्हा दोन स्वतंत्र वाच्यार्थ असतील आणि त्यापैकी एक संदर्भामुळे नियंत्रित होऊन दुसरा ध्वनी रूपाने व्यक्त होऊ लागला तर अशा ध्वनी व्यापारातून जो प्रकार प्रकट होतो त्याला शाब्दी व्यंजना असे संबोधले जाते.
हे अधिक विस्तारानं स्पष्ट होण्यासाठी शाब्दी व्यंजनेचे पोटप्रकार देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. तिचे 2 पोटप्रकार पडतात. पहिला अभिधामूलक शाब्दी व्यंजना, दुसरा लक्षणामूलक शाब्दी व्यंजना. पहिला अभिधामूलक शाब्दी व्यंजना. कोणत्याही भाषेत काही शब्द असे असतात की ज्यांना एकापेक्षा अधिक वाच्यार्थ असतात. त्यापैकी त्या शब्दाचा विशिष्ट असा अर्थ जेव्हा अभिधेच्या आधारे लक्षात येऊ लागतो, मात्र प्रस्तुत भाषा व्यवहारात ऐकणाऱ्याला किंवा वाचणाऱ्याला त्याच वेळी त्यामधून दुसराही अर्थ प्रतीत होऊ लागतो, त्यावेळी ही शब्दशक्ती होते. हा दुसरा अर्थ म्हणजे प्रतीयमान अर्थ. म्हणजेच मुळात अभिधेत अंतर्भूत असलेला वाच्यार्थ हाच जेव्हा प्रतीयमान अर्थाची जागा ग्रहण करतो, तेव्हा अभिधामूलक शाब्दी व्यंजना हा प्रकार होतो. आपण उदाहरण बघू. मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही. मी पुन्हा एकदा हे उदाहरण आवृत्त करतो. मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही. प्रस्तुत संवाद राम गणेश गडकरी यांच्या भावबंधन या नाटकातील आहे. या नाटकातील प्रभाकर हा नायक मुद्दाम मौन धारण करतो, परंतु त्याने धारण केलेले मौन संवादातून व्यक्त करताना लेखकाने मुक्याचे व्रत अशी शब्द योजना केली आहे. खरे तर इथे मुक्याचे व्रत याचा वाच्यार्थ मौन व्रत असाच आहे, परंतु हे नाटक वाचणाऱ्याच्या किंवा पाहणाऱ्याच्या मनात मुक्याचे व्रत यामधून चुंबनाचे व्रत असाही अर्थ निघू शकतो. असा अर्थ म्हणजे प्रतीयमान अर्थ होय, आणि तो अभिधा या शब्दशक्तीवरच आधारलेला आहे. म्हणून या पोट प्रकाराला अभिधामूलक शाब्दी व्यंजना असे संबोधले जाते. तुम्ही मित्रांमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये बोलताना या पद्धतीने शब्दाची गंमत करत असता. आपण गंमत करतो खरी, पण आपण अभिधामूलक शाब्दी व्यंजनेचा उपयोग करतोय हे आपल्याला ठाऊक नसतं. आता यानंतर मात्र अशा गमती जमती करताना आपल्या अभ्यास घटकाचाच आपण व्यावहारिक उपयोग करतोय हे तुम्ही लक्षात घ्यायला हरकत नाही. मित्रांनो, दुसरा प्रकार आहे लक्षणामूलक शाब्दी व्यंजना. आपण पूर्वी म्हटल्याप्रमाणे अभिधेकडून लक्षणेकडे वळत असताना लक्षणा वापरणाऱ्यांच्या मनात विशिष्ट असा हेतू असतो, परंतु बऱ्याच वेळा भाषा व्यवहारात लक्षणेचा वापर करणाऱ्याच्या मनात जो हेतू किंवा जे प्रयोजन असते त्याचा बोध भाषा व्यवहाराच्या दुसऱ्या टोकावर असणाऱ्या व्यक्तीला नीटपणाने होत नाही. हे 2 टोक तुमच्या लक्षात येतील. एक बोलणारा, दुसरा ऐकणारा. या 2 टोकांमध्ये भाषा व्यवहार चालत असतो. म्हणून जो भाषा वापरतो आहे, जो बोलतो आहे, त्याच्या मनात जो अर्थ आहे तो जो ऐकतो आहे त्याला प्रत्येक वेळी कळेलच असे नाही. म्हणून त्याचा अर्थबोध होण्यासाठी स्वतःच्या भावयित्री प्रतिभेतून तो व्यंग्यार्थाचा आधार घेतो. परिणामी त्याला आकलन होणारा अर्थ हा लक्षार्थ न राहता प्रतीयमान अर्थ होऊन जातो, आणि तो लक्षणेवर आधारलेला असल्याने त्याला लक्षणामूलक शाब्दी व्यंजना असे संबोधले जाते. तुम्ही काहीसे गोंधळून गेला असाल की ही काय भानगड आहे, पण अगोदर तुम्ही अभिधा आणि लक्षणा या 2 शब्दशक्ती नीट समजून घेतल्या तर तुम्हाला हा घटक कळायला अवघड जाणार नाही. लक्षणामूलक शाब्दी व्यंजना समजून घेण्यासाठी अगोदर लक्षणा कळायला पाहिजे. म्हणून आपण या अगोदर जे लेक्चर अपलोड केले आहे ते नीटपणाने तुम्ही ऐका, पुन्हा पुन्हा ऐका, म्हणजे हा घटक तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने कळायला मदत होईल. आपण उदाहरण घेऊयात लक्षणामूलक शाब्दी व्यंजनेचं. उदाहरण आहे, गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना ही या मिळाल्या, उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. कवी बी म्हणजे मुरलीधर गुप्ते यांच्या कवितेत गायींचे पाण्यावर येणे, गंगेला यमुना जाऊन मिळणे, पितरांचे चित्त चोरणे या पदांमधून लक्षात घ्यावयाचा अर्थ केवळ लक्षणेच्या आधाराने समजत नाही. बघा, लक्षणेच्या आधाराने अनेक गोष्टी समजतात आपणाला, पण प्रत्येकच गोष्ट समजत नाही. या कवितेच्या बाबतीमध्ये विचार केलात
तर गायी पाण्यावर येणे, म्हणजे आपल्याला वाटतं की कुणीतरी जो गुराखी आहे तो गुराखी गायीला पाणी पिण्यासाठी नदीवरती किंवा पाण्याच्या प्रवाहावरती सोडतो आहे का? गंगा आणि यमुना या दोन नद्यांचा संदर्भ इथं का बरं आला बाबा? ही पितरांची चित्त चोरटी ही नेमकी काय भानगड आहे? अशा सगळ्या संभ्रमांचा कल्लोळ आपल्या मनामध्ये दाटू शकतो, कुठल्याही माणसाच्या मनामध्ये दाटू शकतो. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला निव्वळ लक्षणेच्या आधाराने याचा अर्थ कळत नाही. पण आपण जर गांभीर्याने विचार करायला लागलो की उभय पितरांच्या चित्त चोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला, तर आपल्या लक्षात यायला लागतं की मुलगी आणि वडील या दोघांमधला हा संवाद आहे का? या दोघांमधला हा डायलॉग आहे का? आणि असं जेव्हा आपणाला वाटायला लागतं त्यावेळेस आपणाला प्रतीयमान अर्थ कळायला लागतो. बघा, गायी पाण्यावर काय म्हणून आल्या म्हणजे ती मुलगी रडते आहे. रडत रडत दुडू दुडू धावत ती वडिलांच्या जवळ आलेली आहे. काग गंगा यमुना ही या मिळाल्या म्हणजे दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. आता ही लहान मुलगी रडत रडत आली आहे म्हणजे काहीतरी घडलं असेल, ती विनाकारण तर रडणार नाही. आणि म्हणून वडील तिला उद्देशून काय म्हणतायत, उभय पितरांच्या चित्त चोरटीला, तू चित्त चोरणारी आहेस माझं. आता माझं चित्त तुझ्यावरतीच नेहमी असतं, तुझ्याशिवाय मला दुसरं काही सुचत नाही. अशी जी लाडाची मुलगी आहे या मुलीला कुणी काही बोललं का, अशी पृच्छा किंवा असा प्रश्न विचारण्याचं काम वडील आपल्या मुलीला करतायत. हे निव्वळ लक्षणेच्या आधारे आपणाला कळू शकत नाही. आपणाला आपली प्रतिभा वापरून किंवा आपला अनुभव वापरून किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही एक्सपिरियन्स केलेला आहे त्याच्या आधाराने हा प्रसंग कुणाकुणामध्ये घडला असेल, कसा घडला असेल, कधी घडला असेल, हे आपणाला व्यवस्थित विचारात घ्यावं लागतं. त्याच्यानंतर जो अर्थ प्रतीत होतो त्याला प्रतीयमान अर्थ म्हणतात. आणि हा प्रतीयमान अर्थ लक्षणेच्या मदतीनं आपण घेतो, म्हणून हा प्रकार म्हणजे लक्षणा मूलक शाब्दी व्यंजना असा होय. हे दोन पोटप्रकार आपण बघितले की आपण व्यंजनेच्या मुख्य असणारा दुसरा प्रकार जो आहे त्याच्याकडे वळू, तो आहे आर्थी व्यंजना. आपण वर चर्चा केल्याप्रमाणे शब्दाच्या अंगी असणाऱ्या द्विअर्थी सामर्थ्यामुळे दोन अर्थांपैकी एक अर्थ संदर्भाने नियंत्रित केल्यानंतर अभिधामूलक व्यंजना होते. तर शब्दावरती व्यंग्यार्थ प्रभावीपणाने अधिष्ठित झाल्यानंतर लक्षणामूलक व्यंजना घडते असं आपण म्हणू शकतो. वरील दोन्ही पोटप्रकार शाब्दी व्यंजनेचे आहेत. आर्थी व्यंजनेचे क्षेत्र यापेक्षा बरेच मोठे आहे, व्यापक आहे. कारण व्यंजनेत जो सूचित अर्थ अपेक्षित असतो त्याचे स्वरूप व्यक्तिनिष्ठ असते. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या तत्वाप्रमाणे व्यक्ती तितके अर्थ अशी एक शक्यता आर्थी व्यंजनेत अपेक्षित असल्याने आपण आनंदवर्धनाने ध्वन्यालोक या ग्रंथामध्ये व्यंजना ही सामर्थ्यशाली शब्दशक्ती मानलेली आहे. समजून घेऊयात आपण आर्थी व्यंजनेचे काही पोटप्रकार. म्हणजे स्वाभाविकच आर्थी व्यंजनेचं स्वरूप उलगडत जाईल. आर्थी व्यंजनेचे तीन पोटप्रकार मानले जातात. पहिला वस्तुध्वनी, दुसरा अलंकार ध्वनी, तिसरा रसध्वनी. पहिला वस्तुध्वनी हा आर्थी व्यंजनेचा पहिला आणि सर्वसाधारण पोटप्रकार आहे. याला लौकिक ध्वनी अशी ही संज्ञा वापरली गेली आहे. या प्रकारात शब्दामधून सूचित होणारा व्यंग्यार्थ हा साधारणतः एखाद्या वस्तूचा किंवा कल्पनेचा आविष्कार असतो. म्हणूनच याला वस्तुध्वनी असं म्हटलेलं आहे. हा व्यंजनेचा प्रकार आहे, पण अगदी साधा प्रकार आहे, प्राथमिक प्रकार आहे, प्रायमरी प्रकार आहे. उदाहरण बघा, उदाहरण आहे सूर्य अस्ताला गेला. वरील उदाहरण वस्तुध्वनीचे नेमके स्वरूप स्पष्ट होण्यासाठी समर्पक आहे. कारण यामधून प्रकट होणारा अर्थ वरील वाक्य ऐकणाऱ्या वाचणाऱ्या व्यक्तीची मानसिकता नेमकी कोणत्या प्रकारची आहे यावर अवलंबून आहे. म्हणजे वरील वाक्यातून एखाद्या चोराला सूर्य अस्ताला गेला म्हणजे चोरी करण्यासाठीची वेळ झाली असा संकेत मिळू शकेल.
तर एखाद्या अभिसारिकेला म्हणजे नवीन लग्न झालेल्या नवविवाहितेला आपला पती लवकर घरी येण्याची शक्यता दिसेल, तर दुसऱ्या एखाद्या लहान मुलाला अरे बापरे आता अंधार पडण्याची परिस्थिती आल्याने आई वडील तर घरी नाहीत, आता मी काय करू, अशी भीतीची भावना त्याच्या मनामध्ये दाटून येऊ शकेल. स्वाभाविकच चोर, नवविवाहिता व लहान मूल या तिन्ही घटकांनी आपापल्या मनस्थितीनुसार, भावस्थितीनुसार, प्रकृतीनुसार संबंधित वाक्याचा अर्थ काढलेला आहे. परिणामी या प्रकाराला वस्तुध्वनी असं म्हटलेलं आहे. दुसरा प्रकार म्हणजे पोटप्रकार अलंकार ध्वनी. हा आर्थी व्यंजनेचा दुसरा पोटप्रकार आहे. वस्तुध्वनीप्रमाणेच हा देखील लौकिक ध्वनीचाच प्रकार आहे. म्हणजे हा प्रायमरी नाहीये, पण प्रायमरीच्या थोडा पुढचा जरी असला तरी हा अधिक महत्वाचा, अगदी महत्वाचा, केंद्रवर्ती प्रकार मानला जात नाही. या प्रकाराचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे शब्दातून प्रकट होणारा अर्थ अलंकारावर आधारलेला असतो. पण पुन्हा त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे हा अलंकार स्पष्ट रूपात न येता सूचित झालेला असतो. म्हणून या प्रकाराला अलंकार ध्वनी अशी संज्ञा आहे. उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला स्पष्ट होईल. समिधाच सख्याया यात कसा ओलावा, मकरंद फुलापरी वा कोठून मिळावा. वरील उदाहरण कुसुमाग्रजांच्या समिधा या कवितेचे आहे. या उदाहरणात समिधा, ओलावा, मकरंद हे शब्द व्यंग्यार्थ संपन्न आहेत. म्हणजे आपण व्यावहारिक जीवनात त्यांचा उपयोग ज्या अर्थाने करतो त्यापेक्षा अधिक वेगळ्या अर्थाची शक्यता वरील काव्यपंक्तीमध्ये सामावली आहे. आणि या शब्दामधून प्रकट होणारा अर्थ ते शब्द जी अलंकारिकता धारण करतात त्यावर आधारलेला आहे. म्हणून येथे अलंकार ध्वनी झालाय. बघा, समिधा म्हणजे काय, मकरंद म्हणजे काय, ओलावा म्हणजे काय. व्यावहारिक जीवनामध्ये आपण यांचा जो अर्थ घेतो तो इथं अपेक्षित नाहीये. इथं समिधा म्हणजे काय, मकरंद म्हणजे काय, ओलावा म्हणजे काय, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी प्रियकर आणि प्रियसी या दोघांमध्ये जे भावमधूर संबंध तयार झाले होते ते संबंध पुढच्या टप्प्यामध्ये जात असताना जे काही घडलं त्या घडल्याचं प्रत्यंतर किंवा जे काही घडलं त्या घडलेल्या प्रसंगाचं प्रत्यंतर आपणाला या कवितेच्या ओळीमधून येतं. परिणामी इथे अलंकारातून सूचित होणारा अर्थ अधिक महत्वाचा होऊन जातो. यामुळेच हा जो पोटप्रकार आहे याला अलंकार ध्वनी असं म्हटलेलं आहे. आणि मित्रांनो, व्यंजना ही शब्दशक्ती आणि व्यंग्यार्थ हा अर्थ समजून घेत असताना सर्वाधिक महत्वाचा जो प्रकार आहे त्या प्रकाराकडे आपण वळू. तो प्रकार आहे रसध्वनी. रसध्वनी आर्थी व्यंजनेचा हा तिसरा पोटप्रकार आहे. परंतु अन्य दोन प्रकारांच्या तुलनेत तो खूप महत्वाचा आहे. म्हणून त्याला अलौकिक ध्वनी असं म्हटलेलं आहे. लौकिक आणि अलौकिक या दोन्ही संज्ञा तुम्हाला माहित असतील. लौकिक म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला आपल्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून अनुभवता येतात. पण सगळंच काही पंचेंद्रियांच्या माध्यमातून अनुभवता येत नाही. काही गोष्टी पंचेंद्रियाच्या अनुभवाच्या पलीकडच्या असतात, त्या गोष्टींना अलौकिक म्हटलं जातं. रसध्वनी हा अलौकिक ध्वनी आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो पंचेंद्रियांच्या अनुभवाच्या पलीकडचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रसध्वनी हा वाच्यार्थ, लक्षार्थ आणि लौकिक ध्वनी अशांमधून प्रकट होत नाही. तर भाषा जेव्हा जेव्हा पराकोटीची सर्जक क्षमता म्हणजे तिच्यामध्ये क्रिएटिव्ह एनर्जी जेव्हा खूप असते तेव्हा हा जो रसध्वनी आहे तो प्रकट होतो. हा रसध्वनी उत्पन्न होतो. म्हणजे पराकोटीचं सर्जकत्व जेव्हा भाषेला प्राप्त होत, हे सगळ्या कवींकडून देखील होत नाही. तुकारामासारखा एखादा कवी, ज्ञानेश्वरांसारखा एखादा कवी, केशवसुतांसारखा एखादा कवी, मर्ढेकरांसारखा एखादा कवी, नामदेव ढसाळांसारखा एखादा कवी, विंदा करंदीकर यांच्यासारखा एखादा कवी, कुसुमाग्रजांसारखा एखादा महत्वाचा कवी, असे कवी जेव्हा आपल्या कल्पना प्रतिभा शक्तीच्या माध्यमातून काव्यरचना करतात तेव्हा कुठं रसध्वनी त्या कवितेच्या माध्यमातून रसिकांच्या प्रत्ययाला येतो.
म्हणजे भाषा पराकोटीची सर्जक होणं ही गोष्ट लक्षात घ्या. संस्कृत साहित्य विचारकाने सर्जक शक्तीमधून प्रकट होणाऱ्या या ध्वन्यार्थाला अनन्यसाधारण महत्व दिले आहे. आनंदवर्धन या मीमांसकाने तर रसध्वनी हा याला काव्याचं आत्मपद देऊन टाकलंय. हे आपण भारतीय काव्य लक्षण विचारामध्ये समजून घेतलेलं आहे. परंतु यामधील महत्वपूर्ण अडचण अशी आहे की राजशेखर या तत्ववेत्याने साहित्य मीमांसकाने म्हटल्याप्रमाणे ज्याच्याकडे भावइत्री प्रतिभा असते त्यालाच रसध्वनीचे आकलन होते आणि त्यातून सौंदर्याची प्रतीती येऊ शकते. हा मुद्दा आपण अगोदरच्या पण एका तासिकेमध्ये स्पष्ट केलेला आहे. प्रतिभा दोन प्रकारची मानली जाते, कारइत्री आणि भावइत्री. म्हणजे जे कलावंत आहेत, कवी आहेत, प्रतिभावंत आहेत, त्यांना कलाकृतीची निर्मिती करण्यासाठी जी प्रतिभा लागत असते तिला कारइत्री प्रतिभा म्हणायचं. पण त्यांनी जी कलाकृती निर्माण केलेली आहे ती कळण्यासाठी पण प्रतिभा लागते. ती कळण्यासाठी पण तुमची म्हणून कुवत, क्षमता लागते. ही सगळ्यांमध्ये नसते, ती अनेकांना प्रयत्नपूर्वक कमवावी लागते. या पद्धतीच्या प्रतिभेला भावइत्री प्रतिभा असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, ज्यांच्याकडे कारइत्री प्रतिभा असते ते प्रतिभावंत भाषेला अत्युच्च सर्जक शक्ती प्रदान करून कलाकृतीची निर्मिती करतात आणि ज्यांच्याकडे भावइत्री प्रतिभा असते ते या भावइत्री प्रतिभेच्या बळावर त्या कलाकृतीचा आस्वाद घेऊ शकतात. सामान्य माणूस ना अशी निर्मिती करू शकतो, न सर्वसामान्य माणूस या पद्धतीचा अनुभव घेऊ शकतो. सर्वसामान्य असं मी म्हणत असताना प्रतिभाशक्तीच्या बाबतीमध्ये म्हणतोय. आणि प्रतिभाशक्ती ही गॉड गिफ्टेड किंवा देवाची देणगी या पद्धतीनं न घेता प्रयत्नपूर्वक कमवण्याची गोष्ट आहे, या अर्थाने आपण घेतो आहोत. थोडक्यात अन्य साहित्य प्रकारांशिवाय कवितेला अर्थवाहित्व प्रदान करण्याचे काम रसध्वनीतून घडत असते. यामुळे रसध्वनी ही काव्य निर्मितीची खरीखुरी शक्ती ठरते. रसध्वनीचे एकच एक उदाहरण घेऊन त्याचे पूर्ण स्पष्टीकरण करता येणे शक्य नाही, कारण स्पष्टीकरणात जो अर्थ आपण देऊ तेवढाच अर्थ त्या रचनेमधून सूचित होईल असे नाही. त्यामुळे मराठी काव्यसृष्टीचा विचार करता रसध्वनीच्या आधाराने ज्या कवितांना अभिजात आणि सर्वश्रेष्ठ कवितांचा दर्जा प्राप्त झालेला आहे अशा काही कवितांच्या शीर्षकाचा आपल्याला उल्लेख करता येईल. बालकवींची औदुंबर ही कविता आहे. ही कविता आपण मागच्या एका तासामध्ये हिचं उदाहरण घेतलेलं आहे. ही जी कविता आहे या कवितेचा अर्थ नेमका काय काढायचा? हा जो औदुंबर आहे, हा औदुंबर म्हणजे केवळ उंबराचं झाड मानायचं का? हा तपस्वी मानायचा का? हा ऋषी मानायचा का? हा बाकी सगळ्या जीवनाला कंटाळलेला आणि हिमालयामध्ये जाण्यासाठी साधनेमध्ये आता विसर्जित होण्यासाठी व्याकुळ झालेला माणूस मानायचा का? काय मानायचा हे आपल्याला नीटपणानं ठरवता येणार नाही. हे औदुंबर या कवितेच्या बाबतीमध्ये जसं आहे तसंच केशवसुतांची झपूर्झा ही कविता आहे. कुसुमाग्रजांची अहि नकुल ही कविता आहे. आगगाडी आणि जमीन ही कविता आहे. या कविता तुम्हाला गुगल क्लासरूमच्या गुगल ड्राईव्ह वरती या सेव्ह केलेल्या आहेत. त्यांची लिंक तुम्हाला गुगल क्लासरूमला शेअर केलेली आहे. आवर्जून ह्या कविता तुम्ही वाचा. या कवितेचं आकलन हे सहजासहजी होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात, कारण भावइत्री प्रतिभा धारण केल्याशिवाय यांचा जो मूल मी म्हणेन की आनंददायी असणारा अर्थ आहे, अलौकिक अर्थ आहे, त्याची प्रतीती त्याची प्रचिती आपल्याला येणं शक्य नाही. याला रसध्वनी अशी संज्ञा दिलेली आहे. मित्रांनो, व्यंजना ही शब्दशक्ती आणि व्यंग्यार्थ याचं आपण हे थोडक्यात स्पष्टीकरण केलेलं आहे. लक्षात घ्या, भाषा ही मानवाची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. कारण भाषेमधून घडणारा संवाद आणि त्यामधून होणारे विचार भावनेचे प्रकटीकरण याच्या बळावरच साहित्य, शास्त्र आणि संस्कृती जन्माला येऊ शकली आहे. कोणत्याही भाषेमध्ये जी अर्थवत्ता सामावलेली असते तिचे मूळ शब्दशक्तीवर आधारित असते. भाषा ज्या स्तरावरून वापरली जाते त्या स्तरानुसार तिचे अर्थवाहकत्व निश्चित होत असते. म्हणजे व्यावहारिक, शास्त्रीय किंवा सामाजिक शास्त्रातील ज्ञान व्यवहार यासाठी अभिधायी शब्दशक्ती आणि वाच्यार्थ हा अर्थ फायदेशीर ठरतो. कथा, कादंबरी,
नाटक अशा कथनात्मक आणि दृश्यजीवी साहित्यासाठी लक्षणा ही शब्दशक्ती आणि लक्षार्थ पूरक ठरतो, तर कवितेसारख्या अर्थाची असंख्य वलय धारण करणाऱ्या साहित्य प्रकारासाठी व्यंजना ही शब्दशक्ती आणि तिच्यातून प्रकट होणारा व्यंग्यार्थ किंवा विशेषत्वाने रसध्वनी पूरक ठरतो. थोडक्यात शब्दशक्ती विचार हा भाषेच्या सौंदर्याची, सर्जकतेची क्षमता उलगडून दाखवणारा विचार आहे. मित्रांनो, तुम्ही BA तृतीय वर्ष वर्गामध्ये आलेले आहात, म्हणजे तुम्ही भाषेचेही विद्यार्थी आहात, तुम्ही साहित्याचेही विद्यार्थी आहात. विद्यापीठाने तुम्हाला उत्तीर्ण केलं म्हणून तुम्ही थर्ड इयर मध्ये आलात असं व्हायला नको. आपण थर्ड इयर मध्ये येण्यासाठी स्वतः पण उत्क्रांत झालं पाहिजे. साहित्याचे, भाषेचे विद्यार्थी म्हणून स्वतः प्रयत्न करायला पाहिजे. चांगलं जे मिळेल ते वाचायला शिकलं पाहिजे. स्वतःहून समजून घेणं शिकलं पाहिजे. थोडक्यात मला सांगायचंय काय, तुम्ही तुमच्या वतीनं जोपर्यंत प्रयत्न वाढवणार नाहीत तोपर्यंत या घटकांचं नीटचं आकलन तुम्हाला होणार नाही. आज ज्ञानाचं भांडार इंटरनेटच्या माध्यमातून तुमच्या समोर खुलं आहे. या विषयामधले जे काही तज्ज्ञ असतील, या तज्ज्ञांचे व्हिडिओज, ऑडिओज तुमच्या समोर उपलब्ध आहेत, पण ते समजून घेण्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल. तो वेळ नीटपणानं वापरावा लागेल. जे कळालं नाही ते पुन्हा पुन्हा ऐकून समजून घ्यावं लागेल. आणि तासिकेचा शेवट करताना मी म्हणेन, इतकं सगळं करूनही तुम्हाला जर समजा त्यामध्ये पुन्हा अडचणी आल्या, प्रश्न मला विचारा. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून असतील, गुगल क्लासरूमच्या माध्यमातून असतील, किंवा युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नोंदवलेल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून असतील, ते प्रश्न तुम्हाला पडू दे. जोपर्यंत एखाद्या घटकाला तुम्ही नीटपणानं भिडणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला प्रश्नही पडणार नाहीत. हे प्रश्न पडू दे. या प्रश्नांचं, या शंकांचं, या अडचणींचं निराकरण करण्याचा प्रयत्न आपण निसंशयपणानं करत राहू, अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आजच्या या तासिकेबरोबर शब्दशक्ती विचार हा आपला घटक संपत आहे असं मी सांगतो. संपत आहे म्हणजे त्याचं एक अध्यापन संपत आहे. बाकी जोपर्यंत तुम्हाला अडचणी येत राहतील, शंका येत राहतील, तोपर्यंत हा घटक संपला असं मी काही मानणार नाही. धन्यवाद. आभार.